अस्सलाम वालेकुम। देखिए पहली ओवर लेके आए जिशान। जिशान दफेदार, एक बड़ा नाम। फिर से एक बार जिशान चले, अंपायर को पार किया, विट्टो को पार किया और एक गेंद डाली। काफी शॉर्ट पिच लाइन की गेंद थी, उसे हल्के हाथों से ढकेला। एक ही रन से मुतमईन होना होगा दोनों बल्लेबाज को। काफी शांति है ग्राउंड में। जब आरआरटी का राउंड होगा तभी हलचल देखने मिलती है हमें। फिर से एक बार जिशान। ओ काफी बेहतरीन गेंद। अंपायर का इशारा, नॉट आउट। 3 बॉल 2 रन। काफी बेहतरीन शुरुआत जिशान के द्वारा। काफी बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं जिशान। पावर प्ले में ऐसी गेंदबाजी करना बहुत मुश्किल होता है, लेकिन खुद कैप्टन ने उनके ऊपर जिम्मेदारी का। एम्पायर को मार के, विट्टू को मार के गेंद डाली। काफी बेहतरीन शॉट, गेंद चली सीधा तारामंडल की सैर, 6 रन। आखिरी एक गेंद शेष। अच्छा कमबैक किया है जिशान ने। गन्या राइट मोड़ द विकेट से चले, अंपायर को पार किया, विट्टो को पार किया और एक गेंद डाली। ओह, उसे लॉफ्ट किया है। 1 रन। जो कि सियाब को अपना बल्ला खोलना होगा, उनके फैंस यहाँ पे मौजूद है बाहर। एक अच्छा लक्ष्य सेट करना होगा। स्कोर जा पहुंचा है 11 रन। पहले ओवर में 10 आए थे, उसके बाद एक ही रन खर्च किया गन्या जावकर ने। अब उसके जगह संभालने आए अरमान बीजापुरी, एक यंगस्टर। क्योंकि सिहाब को अपना बल्ला खोलना होगा अभी। क्योंकि फिर से एक बार अरमान, राइटम ओवर द विकेट। गेंद डाली, पटकी हुई गेंद थी, उससे हल्के हाथों से खेला है। और उतनी अच्छी फील्डिंग वहां पे इमरान द्वारा, काबिले तारीफ। वहां पे फील्डिंग करना बहुत मुश्किल।
ओहो, स्लोअर में लपटा था लेकिन अंपायर का इशारा, वाइड बॉल। स्कोर धीमे धीमे आगे बढ़ता हुआ 13 रन। फिर से एक बार अरमान धीमे धीमे कदमों के साथ चलते हुए अरमान अंपायर को पार किया, विट्टो को पार किया और गेंद डाली। ओहो, उतनी बेहतरीन गेंद, ब्लॉक होल्ड में गेंद डाली थी। एक ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों बल्लेबाज को। स्कोर जा पहुंचा 14 रन, 4 बॉल 14, 2 बॉल आने शेष। फिर से एक बार अरमान, 15 कदमों का रन अप। फिर से एक बार अरमान चले, अंपायर को पार किया, विट्टो को पार किया, गेंद डाली। ओहो, काफी बेहतरीन गेंद थी, उतना ही बेहतरीन शॉट और आसानी के साथ 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रन। काफी बेहतरीन गेंदबाजी चल रही है हर्षिता 11 आरआरटी के द्वारा। आखिरी एक गेंद आना शेष। अरमान काफी बेहतरीन ओवर डाली है अभी तक अरमान ने। फिर से एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद, नहीं नहीं नहीं, उसका खामियाजा भुगतना हुआ 6 रनों के लिए काफी समय के बाद। 3 ओवर के इख्तिताम पर स्कोर जा पहुंचा 21 रन। बॉलर नेम रुचित। आखिरी ओवर लेके आए नील। पहली दफा अनिल का सामना करेंगे तवाब। और ये काफी बेहतरीन छे गेंद जाती हुई तारामंडल की सैर। और ₹50 का आते है शायद से। फिर से एक बार नील चले, राइट मोड़ द विकेट। ओह, उतना ही बेहतरीन शॉट, गेंद चली 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 तारामंडल की सैर, 6 रनों के लिए। लास्ट के ओवर में अपने हाथ खोले दोनों बल्लेबाज ने। स्कोर जा पहुंचा है 33 रन। जो कि एक जिशान बड़ा नाम विश्वजीत ठाकुर के नाम से मशहूर है। फिर से एक बार नील। फिर से एक बार नील चले, अंपायर को पार किया, विट्टू को पार किया, गेंद डाली। ओहो, हेलीकॉप्टर चलाया था और गेंद चली सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए।
इस मैच का तीसरे बैट्समैन बने तवाफ, 3 में 3 छक्के लगाने में। पूरे टूर्नामेंट में 3 बल्लेबाज ने अब तक 3 में 3 छक्के लगाए थे। फिर से एक बार नील, ओह और एक 4 बॉल 4 छक्के, काफी बेहतरीन बल्लेबाजी। बाकी ओहो हो, आरआरटी स्पर्धा, काफी बेहतरीन ट्रॉफी उमेर ने लेके आए अभी। बहुत बड़ी बात है, 20,000 को इतने बड़े बड़े ट्रॉफी। फिर से एक बार नील चले, ओह और एक आतिफ के बल्ले ज्यादा हुआ, लंबा छक्का। 6 रनों के लिए स्कोर जाके तेजी से बढ़ता हुआ।
रुपये. हसन नारकर 500. तुफेद उंद्रे 500. राज मोबाईल शॉपी 500. अरबाज मिडकर यांच्याकडून 1500. त्यानंतर नाविद अकलेकर 1000. जहांगीर भाई 500. इरफान भाई 1000. मनसूर भाई 200. सबीना पेट्रोल पंप 500. असलम भाई 500. इम्तियाज बुरुड 500. सद्दाम भाई 500. पप्पू भाई 2000. सोहेल राऊत 2000. सबील शेख 2000. मुदस्सिर चोगले 1500. इलियास भाई 1000. इलियास मेमन यांच्याकडून 1000. शेजद डावरे 1000. सादाब अकलेकर 1000. इम्रान माणिकवडे 2000. अतिक धनसे 2500. फवाद धनसे 2000. असिल धनसे 2000. अलबेक 500. त्यानंतर सबीर पांगडकर यांच्याकडून 1000. अस्लिम धनसे 1500. अरफाद चिमावकर यांच्याकडून 1000. मुईज मुकादम 500. सहीमा कामकर 500. फरीद दाते 500. ट्रॉली शॉप यांच्याकडून 3000. मोहम्मद अली नाडकर 2000. कायनात हॉटेल 1000. मॅच कडे जिथे दुसरा चेंडू घेऊन दुसऱ्या चेंडूवर बिग हिट. मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. टोकडीचे 7 धावा. नक्कीच स्कोररच्या भूमिकेत आता मात्र सेहद हुसेन आम्हाला दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. यावेळेस शहराचा वेध घेतोय. हा चेंडू नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने टाळताना पाहायला भेटतो. बॅटची हिडिंग एज आहे. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 8. धावा भेटतील 4-4-4. टोकडीचे मात्र डबल फिगर. दुहेरी धावसंख्या ट्रॅव्हल होतोय. 12 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. नेक्स्ट बॉल. यावेळेस उडवला चेंडूला. तिथे पुन्हा एकदा डिस्कर लेगच्या दिशेने बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत दणदणीत
मुस्तकीत भाई या. तुम्ही आज बोलू नका, संध्याकाळी मी बोलतो तुमच्याबद्दल. नक्कीच जाऊया मॅचकडे, जिथे सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि या मैदानाच्या आत आपण पाहतोय का झिशान बॅक टू द पवेलियन. नक्कीच चौकार आलेत लगातारचे 2, परंतु नक्कीच पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल. चांगला चेंडू. बॅटिंग टीमचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे का? कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवाय, आपण सांगितलं होतं. रुचितसाठी हा चेंडू, जिथे डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार फरार फरार. धावा भेटतील 4 ठोकडीचे.
8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही मॅच आहे. एका बाजूला आपण मुरुड संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला हर्षिका 11 हा संघ पाहतोय. नक्कीच पप्पूभाई ठाणगे यांचं सुद्धा या ठिकाणी यांचं सुद्धा आगमन होतंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. बॅकहँड झोन आहे तिथे चेंडू जाईल. वा काय फिल्डिंग हे पण पाहायला भेटले, परंतु प्रयत्न चांगले होते. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 4-4-4 टोकडीचे. तिसरा षटकार अखेर 40 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. काय घडेल शेवटच्या 6 चेंडूवर तोपर्यंत आपण नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने नक्कीच आम्हाला आर्थिक सहकार्य करणारे कायनाथ हॉटेल यांचा आभार व्यक्त करतोय. परवेज सोगे यांच्याकडून 500 रुपये, सलमान ठाणगे 1000 रुपये, एजाज अर्रावी यांच्याकडून 1000 रुपये, नबील अकलेकर 1000, इरफान वारेकर 1500, तदनंतर अजलान सरकोट 1000, मुदस्सिर चोगले 1500, जुनेद हद्दादी 500, तदनंतर अहमद सोगे यांच्याकडून 1000. या सर्व दानशूर देणगीदारांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. सहा चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक घेऊन सिहाब. 6 चेंडू 13 धावा रोखू शकतात का गणेश आणि रुचित? ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, हलक्यात स्टेअर केलाय, डिस्कर लेगरिझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच रुचित पाटील अजून मैदानाच्या दाखल आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे. यावेळेस फुलटॉस त्याच्यावर गाडागातीवार चेंडू हवेत. महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट. रुचित पाटील बॅक टू द पवेलियन ठोकडीचे. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग केली जाते. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 12 धावा. अक्षय जर्सी नंबर 45 न्यू बॅटर मैदानाच्या आता. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. गोलंदाज झिहाब आलाय. नक्कीच पहिल्या दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा रुचित पाटील. मोठा झटका लागतो तो संघाला. अर्थात काय तर आता समीकरण असेल शेवटच्या 4 चेंडू मध्ये धावा वगणवायच्या त्या 12 धावा उभ्या कराव्या लागतील, धावा जमा कराव्या लागतील. त्यानंतर जुबेर मेमन यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आणि सोहेल मेमन यांच्याकडून 500 रुपये यांचं सुद्धा मी नक्कीच आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभलं, त्यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करेन. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेत हवेत हवेत. जिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 42. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज.
मोठा स्ट्रोक गरजेचा आहे, परंतु चेंडू हवेत हवेत आणि षटकार आलाय. वा, मॅच मध्ये का रंग पाहायला भेटलाय. डीजे ठोक. ₹500 जर मॅच जिंकून दिली अक्षयने तर गणेशने. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. फटका फसलाय, चेंडू हवेत, तिथे वॅकंट झोन. 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या संघाची 50 धावा झाल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग एका चेंडू मध्ये आता मात्र समीकरण आहे ते 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. फुलटॉस चेंडू, फुलटोर चेंडू होता ज्याला फुलारेंचा, परंतु विजय प्राप्त केलाय तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात मुरुड संघाने. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. यानंतर त्याला फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे. त्याच्या बॅट मधून